दर महिना फक्त 1600 रुपये जमा करायचे ठरवले आणि तेही पुढच्या 20 वर्षांसाठी। अगदी सिंपल जरी कॅल्क्युलेशन केले तर एका वर्षामध्ये 1600 रुपये × 12 म्हणजे 19,200 रुपये आणि हेच 19,200 रुपये पुढच्या 20 वर्षांसाठी म्हणजे 19,200 गुणिले 20 3,84,000 रुपयांची मॅक्सिमम गुंतवणूक यामधून करता येणार आहे। पण मित्रांनो 20 वर्ष म्हणजे 2 दशक उलटूनही फक्त 3,84,000चीच बचत करता येणार असेल तर काय फायदा। म्हणूनच 20 वर्षांमध्ये दर महिना फक्त 1600 रुपये जमा करून 12,60,000 रुपये कसे होतील याचे गणित आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। नुसती बचतच नाही तर दणकट रिटर्न सुद्धा। पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करून हे ऑल नोटिफिकेशनचे ऑप्शन सिलेक्ट करा। नमस्कार मित्रांनो, कन्व्हर्टेबल होल लाईफ ॲश्युरन्स म्हणजेच पोस्टाची सुविधा पॉलिसी। पोस्ट ऑफिस हे भारत सरकारचं अधिकृत खातं, म्हणजे पोस्टात केलेली गुंतवणूकही सुरक्षित आणि तुम्हाला मिळणारे रिटर्न्स किंवा परतावा देखील सुरक्षित। आता जर 1600 रुपये दर महिन्याला भरावे लागतील तर त्यासाठी पॉलिसी किती रुपयांची असायला हवी, त्याचप्रमाणे पॉलिसीधारकाचे वय किती असायला हवे हे आपण पुढे बघणारच आहोत। पण त्याआधी पॉलिसी नेमकी काय आहे ते समजून घेऊ। त्याचप्रमाणे या पॉलिसीमधील 2 महत्त्वपूर्ण गोष्टी देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यातली पहिली गोष्ट तुम्हाला हवी की नको हे तुम्हाला ठरवता येते, पण जर दुसरी गोष्ट या पॉलिसीमध्ये नसती तर 20 वर्षांच्या तुमच्या गुंतवणुकीला कुठलाही अर्थ राहिला नसता। तर पॉलिसीमध्ये कमीत कमी 19 वर्षाच्या व्यक्तीला आणि जास्तीत जास्त 55 वर्षाच्या व्यक्तीला गुंतवणूक करता येते किंवा ही पॉलिसी खरेदी करता येते। त्याचप्रमाणे कमीत कमी 20,000 रुपये आणि जास्तीत जास्त 50 लाख रुपयांची पॉलिसी तुम्हाला खरेदी करता येते। आता या पॉलिसीला कन्व्हर्टेबल होल लाईफ ॲश्युरन्स असे का म्हटले जाते, तर मित्रांनो पोस्टाची आणखी एक पॉलिसी आहे, संतोष पॉलिसी। तर सुविधा पॉलिसीला ज्यावेळी 5 वर्ष पूर्ण होतात त्यावेळी ही पॉलिसी संतोष प्लॅनमध्ये कन्वर्ट करण्याचा ऑप्शन अवेलेबल असतो, त्यामुळेच याला कन्व्हर्टेबल होल लाईफ ॲश्युरन्स असे नाव देण्यात आलेले आहे। आता मी सांगितलेल्या 2 महत्त्वपूर्ण गोष्टी, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला पॉलिसीला 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती सरेंडर करण्याचा ऑप्शन मिळतो। त्याचप्रमाणे जर पॉलिसीला 4 वर्ष पूर्ण झाले असतील तर पॉलिसीवर तुम्हाला लोन देखील काढता येते। आता पॉलिसी सरेंडर करायची किंवा नाही, लोन काढायचे किंवा नाही हे तुम्हाला ठरवता येते। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पॉलिसीवर तुम्हाला भरगच्च बोनस मिळतो, साधासुद्धा नाही तर 1,000 रुपयांवर 76 रुपये इतका दरवर्षी बोनस दिला जातो। म्हणजे जितका जास्त तुमचा सम ॲश्युर्ड असेल म्हणजे पॉलिसीची किंमत असेल त्यानुसार तुमचा बोनस ठरत असतो। आणि बोनस याच एका महत्त्वपूर्ण गोष्टीमुळे तुम्ही केलेली गुंतवणूक ही वाढते। बरं, पॉलिसी सुरू केल्यानंतर 5 वर्ष पूर्ण झाले नसतील आणि त्या आतच तुम्ही जर पॉलिसी सरेंडर करणार असाल तर हा बोनस मिळत नाही, हे देखील लक्षात ठेवा। आता समजा पॉलिसी सुरू केल्यानंतर एखाद्या पॉलिसीधारकाचा 5 ते 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अचानकपणे मृत्यू झाला तर पॉलिसीमध्ये जमा झालेली रक्कम प्लस त्यावर जमा झालेला बोनस हा त्याच्या असाइनी, नॉमिनी किंवा कायदेशीर वारसदाराला परत केली जाते। मित्रांनो आता 1600 रुपये आणि 12,60,000 रुपयांचे गणित काय आहे ते पाहू। या कॅल्क्युलेशनसाठी आपण अजय नावाच्या व्यक्तीचे एक उदाहरण बघणार आहोत। अजयने पोस्टाच्या सुविधा प्लॅनमध्ये 5 लाख रुपयांची पॉलिसी खरेदी केली। अजयचे वय आहे 40 वर्ष आणि त्यांनी पुढच्या 20 वर्षांसाठी गुंतवणूक करायचे ठरवले आहे। याचाच अर्थ अजयला पुढचे 20 वर्ष म्हणजे वयाच्या 60 वर्षांपर्यंत दर महिना 1600 रुपये अधिक टॅक्स असे एकूण 1645 रुपये पॉलिसी प्रीमियम दर महिना भरावा लागणार आहे, ज्यावर याआधी सांगितल्याप्रमाणे 1,000 रुपये मागे 76 रुपये या कॅल्क्युलेशननुसार 38,000 रुपये दरवर्षी बोनस त्याचा जमा होत राहील। म्हणजे 20 वर्षात एकूण 7,60,000 रुपये बोनस जमा होतो आणि पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर म्हणजेच 20 वर्षानंतर अजयला एकूण 12,60,000 रुपये परत मिळतात। मित्रांनो हे कॅल्क्युलेशन मी स्वतः केलेलं नाही, या कॅल्क्युलेशनसाठी पोस्टाचे एक अधिकृत मोबाईल ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे, पोस्ट इन्फो या नावाने। तुम्ही देखील तुमच्या वयानुसार, तुम्ही खरेदी करत असलेल्या पॉलिसीच्या किमतीनुसार तुम्हाला किती प्रीमियम भरावा लागू शकतो याची माहिती जाणून घेऊ शकता। तर अशी आहे पोस्टाची सिंपल सुविधा पॉलिसी। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।